गोदावरीनंतर खूप जास्त शक्यता होती मी इमेजमध्ये अडकण्याची, बरोबर. की एखादं सीरियस भूमिका किंवा अत्यंत कॅरेक्टर. हां, हे असंच होऊ शकतं आणि अशाच आणि ती भीती मला होतीच, की असं होऊ शकतं. त्यामुळे मी थांबलेच होते, की लगेच काहीही स्वीकारायचं नाही आहे किंवा लगेच काहीही अशा पद्धतीचं जरी आलं तरी लगेच आपल्याला काही करायचं नाही, थोडा वेळ लागला तरी चालेल. आणि जेव्हा सरांनी मला फोन केला होता, मला आठवतं आहे की मी एक फिल्म करतो आहे, तेव्हाच मी त्यांना व्हॉट्सॲपवर डान्सिंगचा मेसेज केला होता, की ये फायनली आपण एकत्र काम करणार आहोत किंवा काय. त्यामुळे नाही नाही आधी ऐक, कारण हे डिफिकल्ट आहे, कारण मी तुला असं करताना पाहिलेलं नाही आहे, त्यामुळे हे चॅलेंजिंग असणार आहे. तर मी म्हटलं की ओके. आणि ज्या क्षणी मी ते स्क्रिप्ट वाचलं ना, तेव्हा माझं असं झालं की मी ह्याच्यासाठी थांबले होते. वाह! आणि सर आहेत किंवा आता हा इंटरव्ह्यू आहे म्हणून मी नाही सांगत आहे, पण जेन्युइनली मी फक्त गोदावरीनंतरच नाही, गेली 2-3 वर्ष माझा हा स्ट्रगल सुरू होता, की ठीक आहे, एक गुणी आणि गोड आणि वगैरे हे सगळं गर्ल नेक्स्ट डोअर वगैरे, पण मला पण काहीतरी कम्फर्ट झोन ब्रेक करून काम करायचं आहे. आणि त्यासाठी मला असा दिग्दर्शक हवा आहे, असं स्क्रिप्ट हवं आहे, जिथे असं नाही होणार की अरे यार, ही नाही हे करू शकत, ही असंच चांगलं करू शकते, किंवा कारण ते अत्यंत, सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. बरोबर. त्यामुळे त्यांचा माझ्यावर विश्वास असणं फार गरजेचं आहे, कारण मला हे करायचंच होतं अशा पद्धतीचं काहीतरी. त्यामुळे मी अर्ध्या सेकंदात पुन्हा खूप डान्सिंगचे इमोजीज पाठवले आणि हार्ट्स पाठवले, की आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर दिस प्रोजेक्ट.